बॉम्बे हायकोर्टासाठी लिपिक पदासाठीच्या टायपिंगच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरप्रमाणे नांदेडमध्येही गोंधळ उडाला। नांदेड शहरातील छत्रपती चौकजवळील ज्ञानदीप सेंटरवर मुलांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते, पण ऑनलाईन परीक्षा केंद्रावर गैरसोय दिसून आली। जुने कीबोर्ड असल्याने कीबोर्डचे बटण दबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या। कम्प्युटर हँग होत असल्याने परीक्षेत व्यत्यय निर्माण होत होता। कीबोर्ड, माऊस खराब आणि कम्प्युटर हँग होत असल्याने विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा देता आली नाही। कीबोर्ड बदलून देण्याची मागणी केली असताना कीबोर्ड बदलून देण्यात आले नाही। परीक्षा झाली नसताना हाकलून दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। चांगली व्यवस्था करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। सेंटर मध्ये मुलं ठेवता तुम्ही, लॉक करून घेता, टाइम संपल्यानंतर मुलांना खूपदा सांगितलं आमचे कीबोर्ड खराब आहेत, त्यांनी चेंज करून दिले नाहीत। त्यांनी दाबून दाखवायला ते प्रेशर देऊन ते दबत होते। जेव्हा आम्ही जे प्रॅक्टिस करत होतो तिथं एकही बटन दबत नव्हतं। त्यांना खूप वेळा आम्ही कंप्लेंट केली, पण त्यांनी आमची कंप्लेंट घेतली नाही। आणि मध्येच आमच्या शिफ्टमध्ये लॅबमधल्या खूप जणांचे पीसी हँग पडले होते, त्यामध्ये माझा पण पीसी हँग पडला होता। पुढे पॅसेजेस टाईप होत नव्हता। आम्ही जेव्हा कंप्लेंट केली ते कोणी ऐकतच नव्हतं आणि प्रॅक्टिसला पॅसेज दिला म्हणून रिअल पॅसेज सुरू केला आमचा तिथे। मग आता विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये काय नुकसान आहे? विद्यार्थ्यांचे सर्व फेल झाले ना, जेवढे एक्झामला इथं होते फक्त 1-2 सोडले तर बाकी सर्व फेलच आहे। आता काय मागणी तुमची? री एक्झाम घेतली पाहिजे, कारण री एक्झाम नाही सर, आमच्या कोर्टामध्ये एक्झाम झाली पाहिजे। आम्हाला कुठल्याही सेंटरला एक्झाम नकोय आता। माझं नाव गोदावरी डाडाळे, मी पुण्यावरून इथे एक्झाम देण्यासाठी आलेली आहे, नांदेड ज्ञानदीप या ठिकाणी। या सेंटरला ना कुठलीही व्यवस्था नाहीये। 6-6, 7-7, 8-8 वर्ष जुने कीबोर्ड आहे तिथे। इथे आपलं पॅन तरी जास्त मोठा असेल, याच्यापेक्षा छोटे छोटे पीसी आहेत, पूर्ण पॅसेज दिसत नाहीये। इथं 450 मुलांनी एक्झाम दिली, एकही मुलगा पास झालेला नाहीये। एवढ्या मुलांमध्ये सगळ्यांना एरर येतोय। परत आम्ही कीबोर्ड चेंजिंग साठी बोललो त्यांना, तर त्यांनी एकही मुलांना कीबोर्ड चेंज करून दिला नाही। आम्ही सगळे मुलं बाहेर निघत नव्हतो, तर त्यांनी आम्हाला जबरदस्ती धमकावून वगैरे बाहेर काढलेलं आहे सेंटरच्या। या ठिकाणी आज आमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती माननीय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टसाठी। आम्ही लेखी परीक्षा पास होऊन इथे आलेलो आहोत। सर्वांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार होती, पण या सेंटरवरती आम्ही बऱ्याच तांत्रिक अडचणी पाहिल्या, जसे की कीबोर्डची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, बैठक व्यवस्था व्यवस्थित नव्हती, पीसींचे प्रॉब्लेम होते आणि जो स्टाफ हा एक्झाम कंडक्ट करणार होता त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता नव्हती। आम्ही त्यांना जेव्हा वारंवार आमचे प्रॉब्लेम्स सांगून दिले, त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिले आणि आमच्यासोबत अरेरावीची भाषा वापरली गेलेली आहे। आमचं फक्त म्हणणं एकच होतं की सगळ्यांची एक्झाम ही पारदर्शकपणे झालेली पाहिजे।